आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। बातमी कोल्हापुरातून आहे। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाडकी बहीण योजनेचे पत्रक वाटत असल्यामुळे विरोधकांकडून संताप व्यक्त केला जातोय। युवा महाराष्ट्र सेनेच्या सॅम आठवले यांनी याबाबत तक्रार दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये योजनेचे 3000 रुपये जमा होणार असल्याच्या आशयाचं हे पत्रक वाटप करण्यात आलं। मतदारांना पैशांचा आमिष दाखवून अशा पद्धतीनं भुलवण्यात येत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। प्रशासनाने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असा थेट इशारा या संघटनेकडून देण्यात आला। इचलकरंजी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होते आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार चालू असताना भाजपच्या मार्फत प्रभाग क्रमांक 6 मध्ये ही जाहिरात दिली जाते जी मकर संक्रांतीला 14 तारखेला 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात। पैशाचा फोटो सुद्धा दाखवला जातोय आणि आचारसंहिताचा सरळ भंग केला जातोय। तर त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत त्यांची उमेदवारी सुद्धा रद्द होते आणि आम्ही निवडणूक आयोगाला तसं या उमेदवार सुद्धा या भागातले घेऊन इथं लेखी तक्रार दिली।